सकाळची घाई म्हटलं की कुणाच्या बाबतीत असं झालंय मला नक्की सांगा. एकीकडे ठेवलं होतं पाणी चहासाठी आणि एकीकडे ठेवलं होतं तेल भाजीसाठी. तर मी तेलातच साखर टाकून ठेवली, मग पुन्हा ते गाळून घेतलं, पुन्हा कढई धुवून टाकून घेतली आणि ही साखर जी आहे ती गाळून घेतली. खरंच असं किती प्रॉब्लेम होतो ना कधी कधी घाईच्या कामामध्ये. तर वरदसाठी टिफिनला मी शेपूची भाजी बनवली थोडीशी, आणि म्हणजे एका गड्डीमधली अर्धीच गड्डी मी बनवते त्याच्यासाठी, कारण त्याला खूप आवडते. आणि त्याला काढून दिल्याच्या नंतर मग पुन्हा आपली आपली कामं सुरू होतात. वरद गेला आणि त्यानंतर मग आहोंसाठी त्यांचं आवरून द्यायचं होतं. त्यांना थोडासा मसाले भात होता तो परतवला आणि थोडासा चहा दिला. तर त्यांचंही आवरून दिलं की ते गेले की मग मी माझ्या कामासाठी मोकळी होते. मला आज सकाळ सकाळ 2 छान असे क्यूटसे केक बनवायचे होते, तेही पुढे जाऊन तुम्हाला दाखवतेच. लवकरच द्यायचे होते, जवळजवळ 2 तास मला त्या केकमध्ये गेले. हे बघा, हे 2 ते केक आहेत आणि छान असे केक मी त्यांना बनवून दिले. आणि याचे फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती लवकरच येतीलच तुम्हाला पाहण्यासाठी. तर छान बनवले, पण त्याला खूप सारा वेळ गेला माझा. तुम्ही बघालच काय काय झालेलं आहे. त्यानंतर दुपारी आम्हाला जायचं होतं वरदच्या स्कूलमध्ये. आम्ही दोघंही बाईकवरतीच निघालो, कारण वरदचे युनिफॉर्म जे आहे तो घेतला, पण त्याची पॅन्ट जी आहे तर ती त्याला शॉर्ट झाली होती. घरी आणल्यानंतर पाहिली आणि आणायला आहो गेले होते, त्याच्यामुळे मग मला म्हणजे मी नव्हते. तर वरदची पॅन्ट जी आहे तर ती चेंज करून आणली आणि त्याला टायही घेतला की तो म्हटला मम्मी मला टाय पण घ्यायचा आहे. मग एक टाय घेतला आणि त्याची पॅन्टसुद्धा चेंज करून आणली. फक्त जी होती त्याच्यापेक्षा 1 नंबरनी मोठी आणली, म्हणजे जेणेकरून वर्षभर तरी ॲटलिस्ट व्यवस्थित जाईल. आणि येता येता आमच्या इथे बोट्यामध्ये खूप छान अशी फेमस भेळ आहे, तर तिथून भेळसुद्धा आणली आणि थोडासा खाऊ आणला. म्हटलं घरात असं काही ना काही लागतंच मुलं म्हटलं की, आणि भेळ घेऊन आलो. खूप छान भेळ आहे तिथली. तर या पद्धतीने कपडे वगैरे चेंज करून आणले आणि वरद नंतर बसमध्ये येईल. वरदचं स्कूल सुटायला वेळ होता. त्यानंतर मला एक केक द्यायचा होता बसमध्ये, म्हणजे एक इंग्लिश मिडियमची स्कूल सुटणार होती त्यांच्याकडे, म्हणून मी सगळे पॅक करून घेऊन गेले शॉपवरती आणि तिथून मग बसमध्ये नेऊन दिला. तर आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका.